एक महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांची चौथ्या दिवशी शपथ घेण्याची इच्छा नव्हती. सुनेत्रा पवारांवर शपथ घेण्यासाठी दबाव टाकला गेला असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तसंच अजितदादा 2029ला नक्की मुख्यमंत्री झाले असते असंही वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. सुनेत्रा काकींची अजिबात इच्छा नव्हती चौथ्या दिवशी जाऊन शपथविधी करायचा असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. कुठं ना कुठंतरी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनं प्रेशर केलं गेलं होतं की आपल्याला करावंच लागेल, नाही तर ही अडचण येऊ शकते, ती अडचण येऊ शकते. त्यामुळे आमदारांचा विचार करत त्यांनी ती शपथविधी तिथं केली. 13 दिवसानंतर ती शपथविधी झाली असेल तर परिवाराचा एक व्यक्ती म्हणून अजितदादांकडे बघून आम्हीसुद्धा कदाचित त्या शपथविधीला जाऊ शकलो असतो 13 दिवसानंतर. पण चौथ्याच दिवशी झाली आणि आम्हाला त्या बाबतीत काहीच तिथं माहीत नव्हतं. त्यामुळे मग आमच्यातलं कुणी तिथं गेलं नाही आणि जाणारही नव्हतं चौथ्या दिवशी केल्यामुळे. दादा मुख्यमंत्री 100% होऊ शकले असते. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता 100% होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे का नाही 29ला ते होऊ शकले असते मुख्यमंत्री.